पुढच्या श्लोकावरती जाऊ. श्लोक नंबर 2. इथे कृष्ण बोलत आहे. श्री भगवान उवाच कुतस्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिम करम अर्जुन. तर इथे पहिल्यांदा भगवंतांना बोलण्यासाठी श्री भगवान उवाच हा शब्द आलाय. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये भगवान या शब्दावरती भरपूर विवेचन देत आहेत की भगवान कुणाला म्हणायचं, परम सत्याचे किती स्तर आहेत. मी तुम्हाला हा जो श्लोक बोललो होतो ना, वदन्नित तत्वविदस, पान नंबर 56 वरती तुम्ही बघू शकता. तात्पर्यामध्ये 1.2.11 नंबरचा श्लोक आहे. तर परंतु प्रभुपाद काय म्हणतात, भगवान रूपाचा साक्षात्कार हा परम सत्याच्या साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे. परम सत्याचे पण 3 स्तर आहेत, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर हे कुठून आलं तर श्रीमद भागवतांच्या या श्लोकामधून असं सांगण्यात येतं. तर मग याला समजावून सांगण्यासाठी आचार्यांनी एक उदाहरण वापरलं जातं आणि आपण गीता कोर्समध्ये दुसरं उदाहरण वापरतो. आचार्य उदाहरण वापरतात सूर्याचं. जो सूर्याची जी किरणं आहेत किंवा सूर्याचा जो प्रकाश आहे ते म्हणजे ब्रह्म किंवा ब्रह्मण. आपण म्हणतो ना दिव्य प्रकाश अनंतामध्ये विलीन झाला. तो जे अनंत आहे, जो दिव्य प्रकाश आहे, ती भगवंताच्या शरीराचा जो प्रकाश आहे त्याला ब्रह्मण म्हणतात. तर हे सूर्याचे प्रकाश. नंतर सूर्य नावाचा एक ग्रह पण आहे. तसं भगवंताच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये जो वास आहे त्याला परमात्मा म्हटलं जातं. तर परमात्म्याची आपण सूर्याच्या ग्रहासोबत इथे तुलना करायची आहे. आणि सूर्याच्या ग्रहावरती जे सूर्यदेव आहेत तसेच या परम सत्यामध्ये जे भगवंताचं स्वतःचं साकार स्वरूप आहे ते म्हणजे भगवान. तरी परम सत्य समजण्याचे 3 स्तर आहेत, सूर्यकिरण, सूर्यग्रह आणि सूर्यदेव. तसेच ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. किंवा गीता कोर्समध्ये लोक रेल्वेचं उदाहरण देतात की दुरून येणाऱ्या रेल्वे गाडीचा प्रकाश, जवळ आल्यावर बघितलेले डब्बे आणि रेल्वे गाडीमध्ये प्रवेश केल्यावरती तिथे असणाऱ्या सुखसुविधा. हे व्यक्ती कसा हळूहळू त्याची जाणीव होते, तसंच परम सत्याचे पण असं जाणण्याचे 3 स्तर आहेत. हे तात्पर्यामध्ये पण प्रभुपादांनी स्पष्ट करून सांगितले. तुम्ही जर वाचन कराल तर अधिक तुम्ही समजू शकता. तर आणखीन समोर प्रभुपाद पान नंबर 57 वरती म्हणतात, सर्व प्रकारचे विद्यार्थी जरी परम सत्य एकाच विषयाच्या अध्ययनात मग्न असले तरी भक्त किंवा ज्यांनी परम सत्याच्या भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत. कारण की जे निष्काम कर्मयोगी, अष्टांग योगी, ज्ञानयोगी आहेत ते त्यांना ब्रह्मज्योतीचा साक्षात्कार करायचा असतो किंवा अष्टांग योगीला परमात्मा साक्षात्कार करायचा असतो. परंतु आपण भक्ती योगामध्ये भगवान साक्षात्कारासाठी प्रयत्न करतो. मग भगवान सर्वश्रेष्ठ आहेत असं का, आपण भक्ती करतो म्हणून श्रेष्ठ आहेत असं नाही. तर गीतेमध्ये आणि इतर शास्त्रामध्ये पण आधार येतो की ही जी ब्रह्मज्योती आहे ती भगवंतांचाच प्रकाश आहे. जसे की गीतेमध्ये एक श्लोक आहे, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अवयस्य शाश्वतस्य च धर्मस्य. असा एक 14व्या अध्यायामध्ये मला वाटते श्लोक नंबर 26 किंवा 27 असावा. तर तो श्लोक काय सांगतो, ब्रह्मण ही प्रतिष्ठा अहम. जे ब्रह्मण आहे त्याची प्रतिष्ठा किंवा त्याचा आधार मी आहे. म्हणजे जी ब्रह्मज्योती आहे, जे लोक ब्रह्म निराकार ज्योतीमध्ये जायचं म्हणतात, कृष्ण सांगतात की त्याचा आधार मीच आहे. किंवा ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी सांगतात, यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी, की यांची जी प्रभा आहे, जी ती प्रभा म्हणजे आपण म्हणतो ना या व्यक्तीची प्रभा किंवा त्याच्या शरीराचा प्रकाश किंवा तेज. तर हे जे कृष्णाचं जे तेज आहे ते ब्रह्मण आहे. आणि भगवंतांचं एक स्वरूप परमात्मा आहे, जे आपण मागच्या वेळेस पण 3-4 संदर्भ बघितले होते. कुणाला आठवतं? कदाचित तुम्ही नवीन अभ्यास करताय. जसे की सर्वसेचा अहम हृदि सन्निविष्टो, नंतर उपद्रष्टा हनुमंताच. गीतेमध्ये 3-4 श्लोक आहेत तिथे भगवंत सांगतात की परमात्मा माझं स्वरूप आहे. आणि सर्वात श्रेष्ठ जे स्वरूप आहे ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. सच्चिदानंद विग्रह जो आहे तो भगवान साकार स्वरूपामध्ये आहे. जसं परम सत्याला जाणण्याचे 3 स्तर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कधी समाजामध्ये तुम्ही ऐकाल की काही लोक निराकारवादाबद्दल पण बोलतात. तर हे निराकारवादी, ब्रह्मवादी, मायावादी कोण आहे त्याची आपण समोर चर्चा करणार आहोत. तर या श्लोकामध्ये भगवानवरती प्रभुपादांनी विवेचन केलंय. नंतर एक शब्द येतो अनार्य. तुझं जे वागणं आहे ते आर्य लोकांना शोभण्यासारखं नाहीये.
तर भारतीय संस्कृती खूप प्रगत आहे. त्याच्यामुळे काही ब्रिटिशर लोकांनी त्याच्यामध्ये खास करून मला वाटते त्याचं नाव मॅक्युले का मॅकमिलन असं काहीतरी होतं. त्यांनी एक थिअरी दिली की पाश्चात्य देशातून आर्य लोक भारतात आले आणि त्यांनी आर्य संस्कृतीची स्थापना केली. याला आर्यन इन्व्हेजन थिअरी असं म्हटलं जातं. परंतु ही पूर्णपणे चुकीची थिअरी आहे. याचे बरेच प्रूफ आपल्या भक्तांनी पण YouTube वरती पण आहेत. कदाचित मी तुम्हाला एखाद्या वेळेस व्हिडिओ पाठवेल. कारण भारतीय लोक एवढे प्रगत आहेत की त्यांना पचलं नाही म्हणून त्यांनी ही एक चुकीची थिअरी दिली. तर आर्य कोणाला म्हणायचं? आर्य म्हणजे अशी व्यक्ती की ज्याचं आयुष्य धार्मिक तत्वावरती अवलंबून असतं आणि ज्याच्या आयुष्याचा जो काय म्हणता येईल उद्दिष्ट हे मोक्ष आहे. अशा प्रकारे जे लोकांचं जीवन जगलं जातं अशा लोकांना आर्य म्हटलं जातं. तर आर्य कोणाला म्हणायचं हे आपण इथे बघितलंय. कारण श्लोकामध्ये अनार्य हा शब्द आला, याच्यावरून प्रभुपादांनी सांगितले. नंतर भगवान या शब्दाची जी व्याख्या आहे, कोणाला भगवान म्हणायचं, कारण इथे शब्द आला ना श्री भगवान उवाच, त्याची जी ही व्याख्या आहे ऐश्वर्याच्या समग्रस्य, हे व्यासदेवांच्या वडिलांनी, त्यांचं नाव पराशर मुनी होतं, पराशर मुनींनी भगवान या शब्दाची व्याख्या केली आहे. तर त्या व्याख्येचे विवेचन प्रभुपादांनी पान नंबर 57 मध्ये दिलंय. संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल, या सगळ्या गोष्टी पूर्ण प्रमाणामध्ये ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्याला भगवान म्हणायचं. आणि आपण गीता कोर्समध्ये विस्तारित चर्चा केली, हे सगळे गुणधर्म केवळ कृष्णामध्येच आहेत. म्हणून खऱ्या दृष्टिकोनातून कृष्णालाच आपण भगवान म्हणू शकतो, इतरांना भगवान नाही म्हणू शकत. मग याचे काही संदर्भ प्रभुपादांनी तात्पर्य दिलेत पान नंबर 57 वरती. ईश्वर परमकृष्ण हा ब्रह्मसंहिते मधला श्लोक आहे. त्याच्यानंतर श्रीमद भागवतम मधला एक श्लोक सांगितलाय की सर्व जे इतर अवतार आहेत, की वामन अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, हे सर्व कृष्णाचेच अवतार आहेत. कदाचित तुम्ही जे पहिल्यांदा क्लास ऐकत आहात त्यांना कदाचित हे नवीन वाटत असेल, परंतु श्रीमद भागवतम नुसार सर्व अवतार हे कृष्णापासूनच येतात. याचा आपण आधी पण चर्चा केली होती की 3 विष्णू कसे येतात, कुठल्या विष्णूपासून कुठल्या अवतारांची निर्मिती होते. तर इथे एक हा संदर्भ दिलाय, येथे चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्णच केवळ भगवान स्वयं आहेत, इतर भगवंतांचे विस्तारित रूप आहेत. त्याचा एक संदर्भ प्रभुपादांनी दिलाय. आर्य म्हणजे काय याची व्याख्या प्रभुपादांनी पान नंबर 57 वरती शेवटच्या ओळीमध्ये दिली आहे. आणि अनार्य कोणाला म्हणायचं? ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य म्हटलं जातं. तर अशा रीतीने कर्तव्य भ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यकर होणारच नाही. कारण अर्जुन हे स्वतःचं कर्तव्य करत नव्हता, म्हणून असं प्रभुपाद सांगतात की आपलं कर्तव्य त्याग करणं हे आर्य व्यक्तीला शोभण्यासारखं नाहीये. कारण याच्या मागचं विज्ञान काय आहे? जेव्हा व्यक्ती आपले विहित कर्म करतो, समजा गृहस्थाने गृहस्थाचं केलं, क्षत्रियाने क्षत्रियाचं केलं आणि निष्काम भावनेने जर कार्य केलं तर हळूहळू त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. परंतु अर्जुन जर ते क्षत्रियाचं कर्म सोडून द्यायचं म्हणतोय, म्हणून प्रभुपाद थोडंसं टीका केल्यासारखं पान नंबर 58 वरती काही ओळी लिहितात. तर आता 9:15 झाले, आपण इथे थांबूया. पुढच्या रविवारी आणि सोमवारी या अध्यायामध्ये आणखीन आपण समोर जाऊया. आधी पण आपण अभ्यास केलेला असल्यामुळे थोडीशी स्पीड वाढवली तरी काही हरकत नाही. तर आजच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे?